आडेकर संघ इथे मात्र क्वालिफाय झालाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ इथे मात्र क्वालिफाय होईल हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. सेमीफायनलची मॅच. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश म्हात्रेचा इथे मात्र वापर केला. योगेश म्हात्रेने चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये. तोच गोलंदाज योगेशचा इथे मात्र वापर केला. पहिले षटक पॉवर प्लेचं. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला आहे. स्ट्राइक एंडवर आहे मयूर. उर्ध विकेटने सज्ज होते योगेश म्हात्रे. पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जातो गॅप मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे जयेश. जोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाचा अकाउंट ओपन केलंय ते म्हणजे मोठी देसाई संघाचा हा खेळाडू मयूरने. 2 धावेने संघाचा अकाउंट ओपन होत असताना 4 षटकांची मॅच. पहिलं पॉवर प्लेचं षटक योगेश म्हात्रे हाताळत असताना. पुन्हा एकदा सज्ज होतो उर्ध विकेटने. आता मात्र वेगवान चेंडू होता. पंचांकडे अपील देखील केली जाते आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. काय वेग होता या चेंडूवरती. यष्टांचा वेध घेतलाय. योगेश म्हात्रेने कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक आणि आता मात्र मोठी देसाई संघाला मोठा धक्का लागलाय. मयूर बाद झाल्यानंतर नवीन आलेला फलंदाज आकाश येतो इथे मात्र 3ऱ्या क्रमांकावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्यात. योगेश म्हात्रेने एक यश देखील संपादन केलंय. आत्मविश्वास उंचावलाय या गोलंदाजाचा. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. योगेश म्हात्रे उर्ध विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र शफल झालेत. पुन्हा एकदा फलंदाज इथे मात्र बाद होतोय. लागणार हा दुसरा धक्का. टीम तर नक्कीच आमच्या खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक वर्ग आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना विनंती असेल आपण नक्कीच खेळाडू कक्षामधून खाली यायचं विनंती असेल. भरपूर सारी जागा आहेत आमच्या व्यासपीठाच्या आजूबाजूला. आपण तिथून मॅचचा आनंद घेऊ शकतात. विनंती आहे सर्व प्रेक्षकांना, जे प्रेक्षक खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न आहेत. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे हा गोलंदाज योगेश म्हात्रे. 3 चेंडू फेकलेत. काय गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर दुहेरी स्वरूपाचा धाव. त्यानंतर बॅक टू बॅक 2 क्लीन बोल्ड घेत असताना आत्मविश्वास उंचावला. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. सेमीफायनलची ही मॅच आपल्याला रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज मनोज येतोय स्ट्रायकिंग एंडवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय उर्ध विकेटने. आता मात्र चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. जेलची संधी आणि इथे मात्र आजच्या दिवसातील या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक संपादन करतोय गोलंदाज. काय गोलंदाजी करतो. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक संपादन केली आहे गोलंदाज योगेश म्हात्रेने. 4 चेंडू फेकलेत आणि आता मात्र धावा खर्च केले तर म्हणजे फक्त आणि फक्त 2 आणि 3 मोठे धक्के दिलेत. ते म्हणजेच टीम मोठी देसाई संघाला आता मात्र इथून कुठेतरी अडचणीत सापडलाय मोठी देसाई संघ. इथून बाहेर पडावं लागेल.
तर आदरणीय रामदास तांडे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत. तर नक्कीच विनंती असेल जे कोणी बेतवडे गावाचे प्रतिष्ठित मान्यवर असतील, बेतवडे गावाचे व्यासपीठावर येऊन नक्कीच स्थानपन्न व्हायचं. विनंती असेल, आयोजकांची सूचना येते. तर वळूया मॅचच्या दिशेने. मॅच मध्ये 5वा चेंडू फेकला योगेशने. आता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचं इथे मात्र कोणत्याही प्रकारचं धाडत दिसत नाहीये आणि धावसंख्या होते धावफलकावर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज योगेश आता मात्र चांगली गोलंदाजी करतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना हॅट्रिक देखील संपादन केली. आत्मविश्वास उंचावलाय आणि प्रोत्साहित करत असताना संपूर्ण प्रेक्षक वर्ग योगेशला ऊर्ध्वविकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे अक्षय आहे. दुसऱ्या धावेचा कॉल केला. दुसरी धाव घातक ठरू शकते का? इथे पंचांकडे अपील देखील केली जाते आणि फलंदाज इथे मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 3 दुहेरी धावेने इथे मात्र 6 धावा एकवटलात आणि या षटकामध्ये 3 धक्के देखील दिलेत. ते म्हणजेच टीम देवीचा पाडा संघाने मोठी देसाई संघाला 6 तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये जो संघ इथे मात्र क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये वाडेकर संघ देखील इथे दाखल झाला. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 6. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सागर मात्रेचा इथे वापर केलाय. सागर मात्रेने देखील मागच्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल योगेशने 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरलं होतं त्याचं षटक. अवघ्या 4 धावांचं षटक हाताळलं होतं आणि 2 मोठे धक्के दिले होते त्या षटकामध्ये आणि टीम सागाव संघाला अखेरच्या क्षणाला मी म्हणेन पराभव इथं मात्र स्वीकारावा लागला आणि या स्पर्धेमधून नक्कीच परास्त होऊन इथं माघार घ्यावी लागली. त्याचं गोलंदाज सागर मात्र येतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं. दुसरं षटक सेमीफायनलची ही मॅच स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्राईक एंडवर आहे विशाल. ऊर्ध्व विकेटने सागर मात्र सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लो फुलटॉस होता. ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून अक्षय भोईर येत आहेत. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या आहेत. एकेरी दुहेरी धावांवर इथे मात्र लक्ष केंद्रित केलंय कारण की 3 धक्के मोठे लागल्यानंतर मी म्हणेन कुठेतरी स्ट्रॅटेजी इथे बदलावी लागली टीम मोठी देसाई संघाला. धावसंख्या झाली धावफलकावर 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सागर मात्रे पुन्हा एकदा ऊर्ध्व विकेटने सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र आखूटप्या चेंडू होता. चेंडूला वेट अँड वॉच इथे घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत अभिषेक आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तितका चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या होती धावफलकावर 9वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत देवीचा पाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावर गोलंदाजी इम्प्रेस केलाय मी म्हणेन देवीचा पाडा संघाने. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी काय असते हे दाखवून दिलाय. ऊर्ध्व विकेटने पुन्हा एकदा सागर मात्रे सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या झाली धावफलकावर 9. सेमीफायनलची ही मॅच मैदानामध्ये रंगत असताना इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय आणि चेंडू सरळ जातोय. हा प्रेशर रिलीज स्ट्रोक येतो बॅट्समन प्रेमच्या बॅट मधून येतो हा षटकार. नक्कीच जो सागर इथे मात्र चांगली गोलंदाजी करत होता त्याच्या अगेन्स्ट हा हल्ला चढवला गेला. येतो हा षटकार. पुन्हा एकदा सागर मात्र सज्ज होते ऊर्ध्व विकेटने कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये घेऊन काढला. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जयेश झेलची संधी आणि मोठा धक्का लागलाय तो म्हणजेच टीम मोठी देसाई संघाला बॅटिंग करत असताना प्रेम बॅक टू द पवेलियन.
नक्कीच धावसंख्या झाली धावफलकावर 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सागर मात्रे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला फ्लिक करण्याचा, स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा देखील इथे प्रयत्न केला होता गोलंदाज सागरने. नक्कीच जर अडवण्यात यश मिळालं असतं तर रनआउटची संधी देखील निर्माण झाली असती. आणि धावसंख्या झाली धावफलकावर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅक केले मी म्हणेन षटकारानंतर. प्रेमसारख्या फलंदाजाला बाद करण्यात देखील यश मिळालंय. उपांत्य फेरीची ही लढत आहे, प्रेशर नक्कीच असेल, पण चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपल्याला देवीचा पाडा संघ पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाली धावफलकावर 16. नवीन आलेला फलंदाज जितेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर येतोय. इथून जितेशला चांगला खेळ करणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. इथे मात्र धावा बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल टीम मोडी देसाई संघाला. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज सागर मात्रे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं स्पीडअप करा नक्कीच विनंती असेल दोन्ही संघाला. देवीचा पाडा संघाला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. आता मात्र स्लोअर मध्ये चेंडू होता ते पाहिलं आणि शेवटच्या मोमेंटला इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय आणि वेगाने इथे मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. नक्कीच चांगले बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते मोठी देसाई संघ अडचणी सापडल्यानंतर मी म्हणेन कशा प्रकारे बॅटिंग करायची हे दाखवत असताना जितेश आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी होत असल्या समोर चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय मोठी देसाई संघाकडून. जितेश इथे मात्र दुहेरी धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या झाली धावफलकावर 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. घेऊन येते गोलंदाज आशिषचा इथे मात्र वापर केला. लेफ्ट आर्म ऊर्ध्व विकेटने सज्ज होईल गोलंदाजी करण्यासाठी. आशिष मात्रे देखील भरपूर वर्षाचा अनुभव आहे. आशिष मात्रे इथे मात्र रनवे मध्ये थोडंसं प्रॉब्लेम होत असताना नक्कीच स्ट्राईक एंडवर आहे विशाल. तर नक्कीच आमचे ऑफिशियल गुणलेखक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात जयेश खूप चांगली कामगिरी करत असताना. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 18. इथे मात्र खोदून काढलाय चेंडूला. इथे मात्र जोपर्यंत मिसफिल्ड होते समीर भोईर कडून इथे मात्र चूक होते आणि इथे मात्र चुकीचं रूपांतर. जिथे 1 धाव नव्हती मी म्हणेन तिथे 2 धावा. दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्या होती धावफलकावर 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलंय मी म्हणेन मोठी देसाई संघाला, पण मोठी देसाई संघ नक्कीच इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल कारण की गोलंदाजी खूप खोल आहे. पुन्हा एकदा इथे मात्र फुल टॉस चेंडू होता आणि चेंडूला ऑन साइडला फ्लिक केला आणि मिळतायत त्या 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावर 24. आता मात्र आशिष मात्रेवर इथे मात्र हल्ला चढवला जातोय. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आशिषचा वापर केलाय. स्ट्राईक एंडवर आहे बॅट्समन विशाल. एका बाजूने आपल्या संघासाठी किल्ला लढवतोय. इथे मात्र उडले स्पॉटवरून चेंडू उसरी घेतोय. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी पंचांकडे अपील देखील करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची संधी देखील निर्माण झाली होती.
बॅकिंग व्यवस्थित होत असताना एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आशिष गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत आशिषने आणि धावा खर्च केले तर म्हणजे 7. 4 षटकांची मॅच, सेमी फायनलची ही मॅच मैदानामध्ये रंगत असताना 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. स्ट्राईक एंड येतो आता मात्र जितेश शफल झाले. तिथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. जवळपास खेळाडू दूरवरून येत असताना योगेश मात्रे चांगला झेल इथे मात्र टिपलाय आणि जितेशला इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. धावसंख्या झाली धावफलकावर 25. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेन देवीचा पाडा संघ इथं मात्र करत असताना आता नवीन आलेला फलंदाज 7व्या क्रमांकावर प्रतीक येतोय. या इनिंग मधील अजूनही 8 चेंडू शिल्लक. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आत्मविश्वास उंचावला या गोलंदाजाचा. आशिष मात्र इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय वेगाने इम्प्रेस करतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली धावफलकावर 25. मोठे फटकांपासून मी म्हणेन वंचित ठेवलं. या इनिंग मध्ये आपल्याला एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. सेमीफायनलची ही मॅच मैदानामध्ये आपल्याला रंगत असताना ते मात्र शेवटचा चेंडू स्लोअर मध्ये चेंडू होता. यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत आणि 22च्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा षटक नक्कीच गोनावर इथे मात्र संघ विश्वास ठेवेल. मागच्या मॅच मध्ये कपिलने खूप इम्प्रेस केलं होतं. 6 चेंडू 14चं समीकरण असताना अवघ्या एकच धावा दिल्या होत्या. तोच कपिल इथे मात्र संघनायक विश्वास ठेवतोय गोलंदाज कपिल वरती. तर नक्कीच विनंती असेल वाडेकरचे संघनायक सिद्धू पाटील आपल्याला आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. त्याचप्रमाणे वाडेकरचे कोणी मान्यवर इथे उपस्थित असतील प्रतिष्ठित व्यक्ती तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली धावफलकावर 26 या 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन येते मात्र कपिलवर विश्वास दाखवला. ज्या कपिलने मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती, वेगाने इम्प्रेस केलं होतं, तोच कपिल इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. उर्दू विकेटने सज्ज स्ट्राईक एंडवर आहे बॅट्समन. इथे मात्र चेंडूला ऑन साइडला फ्लिक केला आहे. जोपर्यंत चेंडूची फेक केली तर मात्र दुसऱ्या धावेचा कॉल केला. दुसरी धाव घातक ठरू शकते का? आणि इथे मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात आणि धावसंख्या होती धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कपिल चांगली गोलंदाजी करत असताना गोल्डन स्पॉट वरून इथे मात्र अतिरिक्त उसळी येतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेक येतोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. रनआउटची संधी देखील निर्माण झाली होती. थोडंसं वाईडिश थ्रो येतोय त्यामुळे 2 धावा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केल्यात. तर नक्कीच आपण जर विचार केला या स्पेलमध्ये पहिलं षटक योगेशने हाताळलं तर अवघ्या 6 धावा देत असताना 3 धक्के दिले. त्यानंतर सागरने गोलंदाजी केली, 12 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर आशिषने तिसऱ्या षटकामध्ये 8च धावा खर्च करतोय आणि आतापर्यंत कपिल पहिला चेंडू फेकला 2 धावा खर्च करत असताना उर्दू विकेटने पुन्हा एकदा कपिल सज्ज होतोय. आता मात्र सफल झाले. डान्सिंग धावा विकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. रनआउटची संधी इथे मात्र निर्माण झाली आहे. तर नक्कीच पंच निर्णय कळवायचा आहे.
एक धावा इथे मात्र ऍड केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ कपिल चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळते. मोठी देसाई संघाला इथे मात्र बांधून ठेवलंय. धावसंख्या झाली धावफलकावर 29. नक्कीच 40+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघाचा. इथे मात्र वेगवान चेंडूचा चेंडूला ऑन साईडला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे अलॉंग दी कार्पेट जातो चेंडू. जोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत इथे मात्र व्यवस्थित गॅदर गेला नाही. नक्कीच रनआउटची संधी देखील निर्माण होते. राम मात्रे आहेत यष्टीरक्षक, त्यांच्याकडून थोडीशी चूक होते आणि त्या चुकीचं रूपांतर इथे मात्र 2 धावेमध्ये कंप्लीट केले जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 31. स्ट्राईक एंडवर आहे प्रतीक. प्रतीक कशा प्रकारे 3 चेंडूला सामोरे जातोय. आता मात्र शफल झालेत. लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करत असताना आता मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मधील मी म्हणेन पहिला अवांतर चेंडू फेकलाय गोलंदाज कपिलने. देवीचा पाडा संघ गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी मी म्हणेन आतापर्यंत करत होते. शेवटच्या षटकामध्ये पहिला अवांतर चेंडू आला आणि अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली धावफलकावर 32. पुन्हा एकदा ओव्हर विकेटने कपिल सजोय. स्ट्राईक एंडवर आहे प्रतीक. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साईडला जातो अलॉंग दी कार्पेट. जोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय. दुसरी धाव व्यवस्थित इथे मात्र कंप्लीट गेली. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित झाली होती. पुन्हा एकदा राम मात्रेकडून झालेली चूक आणि नक्कीच सेमी फायनलचं कुठेतरी दडपण आपल्याला पाहायला मिळतं. राम म्हात्रे सलगची दुसरी चूक मी म्हणेन. जर चेंडू व्यवस्थित गॅदर केला असता तर पुन्हा एकदा मैदान सोडावं लागलं असतं प्रतीकला. नशीब देखील कुठेतरी साथ देतोय मोठी देसाई संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि धावसंख्या होती धावफलकावर 2 धावेंच्या मदतीने 34 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 40+ धावा बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. गोलंदाज कपिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र इथे मात्र पंचांनी नो घोषित केलाय. गोलंदाजाला इथे मात्र दंडित गेलाय आणि धावसंख्या होते धावफलकावर 9+. 2 धावा अशा ऍड केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 38. जो गोल 37 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. माफ करा. नक्कीच रिव्ह्यू नसणार आहे. ह्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. धावसंख्या झाली धावफलकावर 37 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 37 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कपिल इथे मात्र कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करत असताना इथून मात्र कमबॅक करावा लागेल आणि गोलंदाज कपिलला इथून मात्र कमबॅक करावा लागेल. अर्ध विकेटने सज्ज होतो. स्ट्राईक एंडवर आहे प्रतीक. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर रनआउटची संधी देखील निर्माण झाली आहे आणि फलंदाज सुरक्षितरित्या बॉबिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना आता मात्र आत्मविश्वास उंचावला. थोडीशी गती कमी केली आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे फलंदाजाला बीट करतो आणि उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या होती धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 37. उर्दू विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होतो. वेगाने इम्प्रेस करतोय आणि इथे मात्र वाईट आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होतोय. नक्कीच धावायची गरज होती का? या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक एंडवर प्रतीक. नवीन आलेला फलंदाज अजय येतोय मैदानामध्ये. धावसंख्या झाली धावफलकावर 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर प्रतीक आहे. उर्दू विकेटने कपिल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र शेपू टप्पा पडल्यानंतर
आणि देखना स्ट्रोक प्रतीकच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावर 42. जो कपिल मागच्या सामन्यामध्ये हिरो होता त्या कपिलवर इथे मात्र कुठेतरी हल्ला चढवलाय आणि मोठी देसाई संघ इथे मात्र जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 42 या धावसंख्येवर. गडी गमावलेत प्रथम फलंदाजी करत असताना ते म्हणजेच 6 आणि 43 धावांचं नक्कीच टार्गेट ठेवलं ते म्हणजे टीम देवीचा पाडा संघासमोर. आणि 43 धावांचं पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी देवीचा पाडा संघ मैदानामध्ये दाखल होईल त्यावेळी मी इन्व्हाइट करतो समालोचन कक्षामध्ये. मी तुर्तास थांबतो, आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा गावदेवी क्रिकेट संघ आयोजित ब्रेटवडे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इन्व्हाइट करतो समालोचन कक्षामध्ये पंडित पाटील सरांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यावं अशी विनंती. धन्यवाद मयूर. तर मी आदरणीय रामदास दादा तांडेल यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते दातिवलीचे शाखा प्रमुख आदरणीय राकेश म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय रामदास दादा तांडेल यांना विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते दातिवलीचे शाखा प्रमुख राकेश म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. तर मान्यवरांचा सन्मान केला जातोय. आमचे रामदास दादा तांडेल यांच्या शुभ हस्ते राकेश म्हात्रे दातिवली शाखा प्रमुख यांचा इथं सन्मान केला जातो. तसेच मी पुन्हा एकदा रामदास दादा तांडेल यांना विनंती करतोय की रुपेश मडवी दातिवली यांचा सन्मान करायचा आहे. चला 2 फलंदाजांना पाठवून द्या देवीचा पाडा संघ विनंती असेल. धन्यवाद मयूर. भाई 3 दिले बॉल लगा 3 बॉल दिले ना चालेल ना. एक तर खेळ आहे दिसतं चांगलं आहे अंपायरकडे बॉल आहे चांगला. चला राम फलंदाज पाठवून द्या. चला फलंदाज पाठवून द्या ताबडतोब. चला मोठे देसाई संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 फलंदाज मैदानात उतरलेत. ताबडतोब सामन्याला सुरुवात करा. पंचांनाही विनंती असेल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जरा सूचना करा, विनंती करा मोठे देसाई संघाला की सहकार्य करा. संघ अडचणीत असताना मात्र मोठे देसाई संघाचा फलंदाज विशालनं मात्र संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलं. चांगली फलंदाजी केली त्या फलंदाजानं आणि संघाला त्यानंतर प्रतीकने सुद्धा चांगली फलंदाजी केली. संघाला या 2 फलंदाजांनी चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 42 आणि 43 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी इथे मैदानात उतरली ती योगेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज समीर. गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट ऑफ ओव्हर द विकेट.
ऑफसाईडला खेळतात, खोल टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतात गोलंदाज. तोपर्यंत इथं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातं बिनबाद. एक अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा असेल. इथून सामना जिंकला तर अंतिम फेरीत दाखल व्हाल आणि इथून सामन्यामध्ये पराभूत झाला तर मात्र तुम्हाला इथून स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. इथं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. काल आपण पाहिलं वाडेकर संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे आणि आज या दोन संघांमधनं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतोय ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार. संदेश राईट मोवर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख झेल. कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट असा जरी उल्लेख केला तरी हरकत नाहीये. अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आकाशच्या माध्यमातून इथं टिपला जातोय आणि एक आकाशने जर विचार केला तर आज दोन सुरेख झेल या क्षेत्ररक्षकांना टिपलेत आणि गोलंदाज बघा चांगली गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे जर क्षेत्ररक्षक साथ देत असतील तर नक्कीच मनोबल वाढत असतं गोलंदाजाचं आणि त्या पद्धतीनेच इथं आपण पाहतो क्षेत्ररक्षक आपण आकाशच्या माध्यमातून सुरेख झेल पाहिला आणि पहिला मोठा धक्का दिलाय तो गोलंदाज आकाशनं. फलंदाज इथं समीरला माघारी परतावं लागतंय. लक्ष द्या. संदेश राईट ओव्हर द विकेट. खोलर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होते बघा. सातत्याने संदेश चांगला प्रयत्न करताना दिसतात कारण संदेशला माहित आहे 43 धावांचा डिफेन्स आपल्याला करायचा आहे आणि दोन सामने आपण पाहिले कमी धावसंख्येचे सामने रंगताना या स्पर्धेमध्ये या आजच्या दिवसात आपण पाहिलं कमी धावसंख्येचे सामने सुद्धा रंगतात. 4 षटकांमध्ये 43 धावांची गरज आहे. तर बेतोडेगावचे आदरणीय दिलीप पाटील यांचं आगमन होतं त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या 2 आपण पाहतोय. इथं मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. ऑफ साईडला खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त 2 धावा आहेत त्या धाव फलकावर. बघा चांगल्या पद्धतीने इथं सांघिक कामगिरी मोठी देसाई संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण आजच्या दिवसाचा जर विचार केला कमी धावसंख्येचे सामने या खेळपट्टीवर रंगताना आपण पाहिले. इथून जर या धावांचा डिफेन्स करायचा असेल तर सातत्याने तुम्हाला अचूक टप्प्यावर योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला उंचावावा लागेल आणि संदेशचा जर विचार केला तर संघनायकाने विश्वास दाखवला आणि या षटकामध्ये तो विश्वास नक्कीच सार्थ ठरवतोय. फुलटॉस चेंडू समोर खेळतायत. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होईल का. फलंदाज आपण पाहतोय जयच्या बॅटमध्ये येतोय तो चौकार. गोलंदाजी होत असताना मात्र गोलंदाजाला इथं टार्गेट केलं जात आहे कारण गोलंदाज जर डोकं वर काढत असेल तर त्याच्यावर आक्रमण करणं गरजेचं होतं आणि ते आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. इथे मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच रतन मानेरकर यांनी वाईडचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्या दुरी अंकात पोहोचते 10 वर. 9 धावा आपण पाहतो. माफ करा 9 धावा आपण पाहतो धाव फलकावर. फलतूरमध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा जरी विचार केला तर गोलंदाज होते संदेश. या गोलंदाजाने या षटकाचा जरी विचार केला तर धावसंख्या खर्च केली ती 10. तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळी तर संपतो आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 1 बाद 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर देवीच्या पाडा संघाची 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 18 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल जिंकण्यासाठी 33 धावांची.
संघाने अजयला पाचार केलंय, कारण अजय इथं आपल्या अनुभवाची शिदोरी घेऊन हा गोलंदाज कशी गोलंदाजी करतो तर पाहायचं. कारण पहिल्या षटकात धावा आल्या त्या 10, 43 धावांचं लक्ष्य आहे आणि उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज जयेश, वैयक्तिक 7 धावणारा फलंदाज फलंदाजी करतोय. अजय, पहिला चेंडू ऑन साईडला खेळता चेंडू नो मॅच लाईनमध्ये ट्रॅव्हल केला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मनोजच्या माध्यमातून. चेंडू फेक सुद्धा अचूक पद्धतीने केली जाते. यष्टिरक्षकाचा हातात चेंडू इथं सोपवला जातो, तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 11वर. 43 धावांचा डिफेन्स तुम्हाला करायचा असेल तर पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सांघिक खेळ उंचावला त्याच पद्धतीने इथं सांघिक खेळ उंचवावा लागेल तो मोठे देसाई संघाला. कारण समोरचा संघ आपण पाहतो तितकाच बलवान ताकदवान संघ आपण पाहतो देवीचा पाडा संघ. कारण अजून राम मात्रेसारखा फलंदाज अजूनही डगआउटमध्ये बसला आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिला, ऑफसाईडला खेळून काढलाय, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 12वर. सातत्याने अजयच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो, कारण अजयला माहीत आहे हा सामना फार महत्त्वाचा आहे. इथून जिंकलो तर अंतिम फेरीत दाखवलो, मात्र इथून हरलो तर मात्र इथून स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. अंतिम फेरीत दाखल झाला तर नक्कीच तुम्ही बक्षिसास पात्र ठराल, मात्र इथून हरलात तर मात्र स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी बघा, वेगाने इम्प्रेस केलंय या गोलंदाजानं. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं या चेंडूसाठी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सातत्याने अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं षटक हाताळलं गोलंदाज होते संदेश. या गोलंदाजानं 10 धावा खर्च केल्या आणि इथून मात्र अजयच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. 15 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. इथे मात्र बघा चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाज आपलं अस्त्र बाहेर काढतोय, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. टप्पा आणि दिशा अतिशय व्यवस्थित पद्धतीने हाताळतो हा गोलंदाज. कारण आपल्या सहकार्याने पहिल्या षटकामध्ये संदेशने 10 धावा खर्च केल्या. जबाबदारी वाढली गोलंदाज अजयची आणि ती जबाबदारी अजय चांगल्या पद्धतीने पार पाडताना दिसतोय. कारण संघनायक तुमच्यावर विश्वास दाखवते, त्या विश्वासाला पात्र गोलंदाजी करणं तुमच्या हाती असतं. तशी गोलंदाजी आपण पाहताना दिसते ती गोलंदाज अजयच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 12 धावा. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार खोलवर टप्प्याचा मारा केला जातो. गोलंदाज अजयच्या माध्यमातून पंच लेग बाईचा इशारा करतात. इथे मात्र धावा आपण पाहतो धावफलकावर 13 धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये या दोन फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, मात्र दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाज इथं संघर्ष करताना दिसत आहेत. त्याला कारण अजयची चांगली गोलंदाजी. योगेश स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 13 धावा. एक गडाच्या मोबदल्यात 13 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र इथून भागीदारीची गरज असेल. इथून मात्र समोर खेळत्या सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. बिग विकेट. फलंदाज योगेश म्हात्रेला मात्र माघारी परतावं लागतंय. ताबडतोब संघाला फलंदाज पाठवा. इन्हें 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. तसेच आदरणीय कमलाकर तांडेल, बेतवडे आणि नामदेव. आगमन झालेलं आहे. तर आदरणीय कमलाकर दादा तांडेल, बेतवडे यांचं आगमन झालंय. दादांना विनंती असेल व्यासपीठावर या. तसेच नामदेव तांडेल यांना सुद्धा विनंती असेल दादा या व्यासपीठावर तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बघा 2 षटकांमध्ये 2 गोलंदाजांनी कशा पद्धतीने गोलंदाजी केली. पहिल्या षटकात जरी संदेशने 10 धावा दिल्या असल्या तरी मात्र इथं अजयचं कौतुक करावं लागेल. अजयनं फक्त 3 धावांचं षटक हाताळलं आणि संघाला गरज होती एक गडी बाद केला. संघाला गरज होती कमबॅकची, ती अजयने करून दिली. इथून मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये 2 गोलंदाजांना टिचून गोलंदाजी करावी लागेल. कारण नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर राम म्हात्रेसारखा एक विस्फोटक फलंदाज आलाय. सातत्याने या फलंदाजाने आपल्या संघाला चांगली फलंदाजी करून संघाला सावरलं.
मारले, कित्येक सामने या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला जिंकून दिले. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू फिरकावून दिलाय, धोक्याचा इशारा दिलाय गोलंदाजाला आणि बिग षटकार येतो फलंदाज राम म्हात्रेच्या बॅटमधनं. एकोणावीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं फक्त 13 धावा आल्या. पहिल्या षटकात धावा आल्या 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या 3. अजयने कमबॅक करून दिलं. मात्र अनुभवी फलंदाज राम म्हात्रे खेळपट्टीवर आला आणि पहिल्या चेंडूवर राम म्हात्रेने गोलंदाज प्रेमवर हल्ला चढवला. 6 धावा ठोकल्या आणि 6 धावांचं अंतर मात्र इथं कमी केलं जात आहे फलंदाज रामच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतो फलंदाज राम म्हात्रेच्या माध्यमातून. एक अनुभवी फलंदाज सातत्याने आपल्या संघासाठी हा फलंदाज कित्येक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर या फलंदाजाने जिंकून दिले. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. येणारे 11 चेंडूने जिंकण्यासाठी अजून धावांची गरज असेल ती 24. 11-24 चे समीकरण. मात्र राम म्हात्रे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय आणि गोलंदाज प्रेमचं स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, मोठा फटका येतोय की झेल होतोय ते पाहायचंय. मात्र इथं फटका फसलाय आणि फलंदाज राम म्हात्रेला इथं माघारी परतावं लागतंय. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावेल, मात्र फटका इथं सीमारेषेवर अचूक झेल टिपला जातोय. तो आपण क्षेत्ररक्षक पाहतोय आकाशच्या माध्यमातून. चला फलंदाजांनी ताबडतोब जायचंय. चला फलंदाजांनी लवकर जा आशिष. आणि क्षेत्ररक्षकांनाही विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण बघा आपल्याला अंतिम सामना अजून खेळवायचा आहे, फायनलचा सामना खेळवायचा आहे, लक्षात घ्या. आणि दोन्ही संघाने विनंती असेल, मोठे देसाई संघ असो की फलंदाजी करणारा संघ देवीचा पाडा संघ असो, सहकार्य करा, चांगल्या पद्धतीने करा. सकाळपासून आपण पाहता तुम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केले, तसं सहकार्य या सामन्यामध्ये सुद्धा तुम्हाला करायचं आहे. 10 चेंडू 24 धावांचं समीकरण. इथून मात्र कार्पेटच्या माध्यमातून समोर खेळता सुरेख फटका. पहिली धाव वेगाने घेतली जाते, थोडीशी मिसफील्ड होते, मात्र बॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते. फलंदाज मात्र आशिष सुरक्षित पोहोचतात क्रीजमध्ये, तोपर्यंत 2 धावा येतात. धाव फलकर धावा कशाही येवोत, डबल सिंगलला प्राधान्य द्या. मध्ये एखादा मोठा फटका तुम्ही मारू शकता, मात्र इथं गोलंदाज प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. राम म्हात्रेसारख्या फलंदाजाने त्यांनी माघारी धाडलंय. तदनंतर मात्र हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रेम ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, पहिली धाव पूर्ण केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. चेंडू फेक सुद्धा अचूक पद्धतीने येथे केली जाते, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 22 धावा. 8 चेंडू 21 धावांचं समीकरण. हे 2 चेंडू देवीच्या पाडा संघासाठी फार महत्वाचे असतील. इथून 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर कमबॅक करू शकतो हा देवीचा पाडा संघ. मात्र इथून जर 2 चेंडू चांगल्या पद्धतीने प्रेमने हाताळले तर मात्र पुन्हा एकदा पकड घट्ट करेल हा मोठा देसाई संघ. लहान मुलांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर व्हा. ऑन साईडला खेळतायत, पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, मात्र आशिषला इथं माघारी परतावं लागतंय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. भोईर बेतवडे यांना विनंती असेल की दादा या व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. सात चेंडू 20 धावांचं समीकरण इथं मात्र मोठं होत चाललंय, जड होत चाललंय देवीच्या पाडा संघासाठी. त्याला कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, तदनंतर मात्र
अजयने कमबॅक करून दिलं, फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर आपण पाहतो तिसरं षटक प्रेम हाताळतात. रामला बाद केल्यानंतर मात्र हा संघ नक्कीच चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चेंडू शिल्लक असतील ते 7 आणि धावांची गरज असेल ती 20. समोर खेळतात, चांगला फटका, मात्र 2 क्षेत्ररक्षक दूरवरनं आले. 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. अशा प्रकारे 3 षटकं इथं संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो देवीच्या पाडा संघाची धावसंख्या 25. चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि धावांची गरज असेल ती 18. या सामन्यातनं जो संघ सामना जिंकेल त्या संघाला आयोजकांनी सूचना केली, विनंती केली, तुम्ही तिथंच थांबा, तिथे लाईन अप करून घ्यायचे आपल्याला. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाने तिथंच थांबा मैदानात, मैदानाच्या बाहेर येऊ नका. जर सामना जिंकला देवीच्या पाडा संघाने तर ताबडतोब तुम्ही मैदानात जायचं आहे. मोठे देसाई संघाने सामना जिंकला तर तुम्ही तिथेच थांबायचं आहे. आणि वाडेकर संघाने सुद्धा तयार राहायचे. 6 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज तयार. पहिला चेंडू संत गतीने हाताळलाय. असं वाटलं होतं की गोलंदाज वेगाने चेंडू टाकेल, फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 5 चेंडू 18 धावांचं मोठं लक्ष आता मात्र इथं गाठताना दमछाक होते ती देवीच्या पाडा संघाची. इथे मात्र समोर खेळतात, चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आले, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फेक आपण पाहतोय. बघा कशा पद्धतीने सांघिक कामगिरी उंचावतोय हा मोठी देसाई संघ. कारण पहिल्या सामन्यामध्ये या संघाने संघर्ष केला होता आणि संघर्ष करून जिंकल्यानंतर मात्र सातत्यानं या स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करतोय. राम मात्र बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे इथे बॅकफुटला आपण पाहतोय तो देवीचा पाडा संघ. तर आदरणीय नरेश बाबू मुंडे समाजसेवक आगासन यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पत्रकार आहेत. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळलेत, मात्र फटका फसलाय की षटकार जातो ते पाहायचंय. सीमा रेषेवर मात्र अप्रतिम झेल टिपला जातोय आणि फलंदाज कपिलला इथे माघारी परतावं लागतंय. तर व्यासपीठावर आमचे आदरणीय शिवाजी म्हात्रे आणि नरेश बाबू मुंडे आगासन यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर कपिल इथं माघारी परत येत. या षटकातील चेंडू मात्र आता उर्वरित शिल्लक असतील ते 3 आणि इथं सामना पूर्णपणे आपल्या आपल्या आटोक्यात आणून ठेवलाय तो मोठे देसाई संघानं. 3 चेंडू आणि 16 धावांचं मोठं समीकरण उरलंय. 3 चेंडूंमध्ये आता जर 3 मोठे फटके आले तर सामना जिंकू शकतो देवीचा पाडा संघ. मात्र इथं फार मोठा संघर्ष या 2 फलंदाजांना करावा लागेल. तर गोलंदाज आपण पाहतो शेवटचं षटक हाताळतात सागर. 3-16चं समीकरण. गोलंदाज तयार. मोठा फटका आलाय, मात्र फटका इथे चेंडू नो मॅटलँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. येतोय तो फलंदाजाच्या बॅटमधनं चौकार. मोठ्या फटक्याची गरज होती देवीच्या पाडा संघाला. चौकार आला आणि इथून मात्र गरज असेल ती 2 चेंडू आणि 12 धावांची. अशा पल्लवित केल्यात फलंदाजानं. नक्कीच मोठा फटका आला तर शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका मारावा लागेल तरच सामना तुम्ही जिंकू शकाल. 2 चेंडू 12 धावांची गरज आणि हा चेंडू देवीच्या पाडा संघासाठी फार महत्वाचा असेल. 2-12चं समीकरण. गोलंदाज तयार. इथे मात्र समोर खेळतायत क्षेत्ररक्षक, सामोरे जातात, सहजतेने चेंडू उचलतायत आणि सामना आपल्या आवाक्यात आणून ठेवलाय तो मोठे देसाई संघानं.
पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी संघर्ष करत असताना मात्र 2 फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. तदनंतर आपण पाहतो ती चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक चेंडू शिल्लक आणि धावांची गरज असेल 11. इथं मात्र फटका फसलाय. गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये येतोय, चेंडू गॅदर करतोय, झेल टिपला जातोय. अशा प्रकारे मोठी देसाई संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. वाडेकर तर आदरणीय उमेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तिथेच थांबा मोठी देसाई संघ. आणि सिद्धू पाटील तुम्हाला विनंती असेल तुम्ही जा ताबडतोब मैदानात लाईन अप करून घ्या. आणि मान्यवरांना सुद्धा विनंती असेल तुम्ही सुद्धा मैदानात जायचं आहे. चला दोन्ही संघाला विनंती असेल लाईन अप करून घ्या. मोठी देसाई संघ आणि वाडेकर संघ. आणि व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही सुद्धा मैदानात जायचं आहे.